मंडळी, आज प्रश्न मुंबई कोण जिंकेल याचा आहे. आज प्रश्न कोण हारतोय याचा नाही. 2017चा डेटा सांगतो मुंबई महानगरपालिकेवर मराठी वर्चस्व होतं. पण आज 2026मध्ये चित्र बदललं आहे. नक्कीच आजही मुंबईत मराठी मतदार सुमारे 30% आहेत. पण वास्तव काय आहे? 60 वॉर्डमध्ये बाहेरून आलेल्या मतदारांचा दबदबा आहे. आता इथे एक गोष्ट स्पष्ट करूया. हा मुद्दा माणसाविरुद्ध नाही, हा मुद्दा राजकीय गणिताचा आहे. कारण राजकारण भावना पाहत नाही, राजकारण आकडे पाहतं. इथे चूक कोणाची? बाहेरून आलेल्या मतदारांची की एकत्र न राहणाऱ्या मराठी मतदारांची? एक मराठी एका पक्षात, दुसरा मराठी दुसऱ्या पक्षात, तिसरा मराठी मतदानाला जात नाही. आणि दुसरीकडे ते एकत्र आहेत, ते ठाम आहेत. सर्वात महत्त्वाचं, ते रणनीतीत आहेत. म्हणूनच आज संख्या असूनही निर्णय दुसरे घेतात. आज कोणी येऊन मराठी माणसाचा हक्क हिसकावत नाही, हे सर्वात महत्त्वाचं आहे. मराठी माणूस स्वतःच तो सोडतोय. PMC निवडणूक म्हणजे फक्त सत्ता नाही आहे, ती आहे मुंबई कोण चालवणार याचा निर्णय. आणि शेवटी एकच प्रश्न उरतो, मराठी मतदार फक्त भाषणात जागा राहणार की मतदानात ताकद दाखवणार? मंडळी, कारण लक्षात ठेवा, संख्या पुरेशी असते पण एकजूट नसेल तर सत्ता कधीच मिळत नाही. उत्तर भारतीय